नमस्कार श्रोत्यांनो, मी वृषाली चाटोरीकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज सुप्रसिद्ध लेखक महात्रया रा यांच्या इंग्रजी पुस्तक अनपोस्टेड लेटर्स या पुस्तकाचा जो मराठी अनुवाद आहे, न पाठवलेलं पत्र, या पुस्तकातील एका छोट्याशा उतार्याचं वाचन मी इथे करून दाखवणार आहे. उतार्याचे नाव आहे माणसाचं उत्तरदायित्व जिथे संपतं तिथे दैवी सत्तेचं उत्तरदायित्व हे सुरू होतं. शेतकऱ्यानं जमीन नांगरली आहे, बियाणं पेरलं आहे. आता त्याला वाट पाहिली पाहिजे. माणसाचं उत्तरदायित्व जिथे संपतं तिथे अस्तित्वाचं उत्तरदायित्व हे सुरू होतं. आता शेतकऱ्याला जर वाट पाहण्याची कला अवगत असेल तर तो शांतपणे वाट पाहिल. त्याऐवजी जर तो बियाणं अंकुरण्याची वाट पाहू लागला तर जाणारा प्रत्येक क्षण हा त्याला अस्वस्थ आणि क्षुब्ध बनवेल. त्याच्या मनात सारखी विचारांची येरझार हे चालू राहील. का बरं ते घडत नाही? अजून का बरं ते घडत नाही? कालांतरानं बियाणं अंकुरित होईलही, पण त्यानं यशाची किंमत तोवर आपली शांती गमावून चुकती केलेली असेल. जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलेलं असेल. तुम्ही लिफ्टचं बटन दाबलं आहे का? तर मग थांबा. लिफ्ट यायची तेव्हा येईल. लिफ्टची वाट पाहू लागलात तर तुम्ही अस्वस्थपणे इरझारा घालू लागाल. डोळे वर खाली फिरवू लागाल. जणू काही अशानं लिफ्टची गती ही वाढणारच आहे आणि ती आणखी लवकर तुमच्या मजल्यावर पोहोचणार आहे. तुम्ही वेटरकडे ऑर्डर दिली आहे ना, मग फक्त थांबा. वेटरची वाट पाहू लागला तर ती प्रतीक्षा असह्य होईल. तुम्ही जे घ्यायचे ते निर्णय घेतलेत ना, ज्या कृती करायला पाहिजे त्या केल्यात ना, मग थांबा. फक्त थांबा. ह्यासाठी किंवा त्यासाठी नव्हे, तर केवळ थांबा. ह्यातच शांततापूर्ण विकासाची गुरुकिल्ली ही दडली आहे. ह्याची वाट पाहून ही यश मिळतं, पण ते यश अधिक तणाव मिश्रित असतं. जर यशाकडे नेणारा शांततापूर्ण मार्ग असेल तर तणावपूर्ण मार्ग कशाला बरं निवडायचा? आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण आहे आपल्या वाटचं काम करून फक्त वाट पाहत राहणं. आध्यात्मिक अनुभवासाठी सदा हुलकावणी देणाऱ्या शांतीसाठी तळमळणारे कितीतरी जण ह्याची वाट पाहण्याच्या वृत्तीतून पैदा होणाऱ्या आजाराला बळी पडत असतात. त्या अनुभवाची वाट पाहण्यामुळे तुम्ही त्या अनुभवाचे साक्षी होण्याऐवजी स्वतः विरुद्धच साक्षीदार होऊन बसता. आध्यात्मिक अनुभव स्वतःचं अंतरंग उलगडतो, पण तो केवळ वाट पाहणाऱ्या साक्षी समोरच. ह्याची वाट पाहणं, त्याची वाट पाहणं हे सोडून द्या. म्हणजे तणावपूर्ण यशातून आपली सुटका होईल. आपला कार्यभाग झाला, आपल्या वाटचं काम आपण पूर्ण केलं की थांबा. शांततापूर्ण विकासाकडे नेणारा तोच एक मार्ग आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच नवनवीन उतार्यांसहित. तोपर्यंत धन्यवाद.